झालं की गावात मनरेगाची कामं व्हायची. त्याच्यात खूप करप्शन व्हायचं. तर मी ठरवलं की हे बंद करायचं करप्शन आपल्याला. मग मी गावात जाऊन एकदा लोकांना समजून सांगत होतो, की हे असं नाही चालणार. म्हणजे मनरेगाची कामंही मापानुसार झाली पाहिजे, की मग एका व्यक्तीला 100 स्क्वेअर फीटचं काम करायचं किंवा 10 स्क्वेअर फीटचं काम करायचं, 1 स्क्वेअर फीटचं काम करायचं. त्याने तेवढं केलं पाहिजे. तेव्हा त्याला मजुरी मिळेल आणि काम होईल. लोकं काय करायची, बायका कामं करायच्या, पुरुष बसायचे आणि तो लोड बायकांवर यायचा. है ना? आणि मग ज्याचं काम जसं आपण समजा एक हा फार्म पॉन्ड बनवायचा ठरवला. त्याचं 10 फूट डेप्थ जाणं गरजेचं आहे. जर आपल्याला त्याच्यात सफिशियंट वॉटर स्टोअर करायचं तर. पण मग लोकं टंगळ-मंगळ करायची. मग त्याची डेप्थ 3 फीट जायची. मग त्याच्यात पाणीच नाही थांबणार ना. मग मी ठरवलं की जर डेप्थ 3 फीट 10 फीट करायची असेल तर प्रत्येकानं सफिशियंट काम करणं गरजेचं आहे. लोकांना लोकांना वाटलं आता आपल्याला कामाला लावायला. मग एक जो व्यक्ती होता ज्यानं मला टेक्निकली गावात आणलं होतं, ज्याचं थोडं बाहेर एक्सपोजर वगैरे होतं, तो मला शिव्या द्यायला लागला आणि तो मला मारायला आला. त्यानं 2 दगड हातात घेतले आणि तो मागे लागला माझ्या. अराउंड ही एप्रिल एंड मे फर्स्ट वीकची गोष्ट होती. तो जेव्हा मागे लागला तर मी जवळपास अर्धा-पाऊण किलोमीटर त्यानं मला पळवलं. रोड आला. मग मी माझ्या गाडीला किक मारली, चालला गेलो. त्यावेळेस मला पहिल्यांदा वाईटही वाटलं, रागही आला. मग मी जेव्हा समोर गेलो तिथं काही लोकं काम करत होती. गावातलं दुसरं काम चालू होतं मनरेगाचं. तिथं मी एका चिठ्ठीवर लिहिलं कागदावर, की मैं अब इसके बाद आपके गाव में नहीं आऊंगा. आणि त्याला म्हटलं की ही चिठ्ठी गावात जे दुकान आहे एकमेव तिथे चिपकव. जनरली सगळं म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट तिथं व्हायच्या. मग लोकं यायचे, त्यांना तर वाचता नाही यायचं. मग ते म्हणायचे हे काय? मग तो दुकानदार सांगायचा हे फलाना गावाची जत्रा आहे, फलाना स्कीम आली आहे. मग ते बोले वैभव भैयाने लिखा है. गावातल्या ज्या बायका होत्या त्यांना ही गोष्ट खटकली आणि त्या सगळ्या बायका जवळपास 30-40 बायका त्या माणसाच्या घरी गेल्या रात्री. त्याच्याशी भांडायला, की तू वैभव सोबत असं का वागला म्हणून. आणि मग तो म्हटला नहीं मैं पिया हुआ था, मेरे से गलती हो गई, ये हो गया, वो हो गया. हे मला काहीच माहित नाही. मी मोगाव चालला गेलो माझ्या ऑफिसला. दुसऱ्या दिवशी 2 तुफान भरून म्हणजे 2 मोठ्या गाड्या भरून 40 बायका आमच्या ऑफिसला आल्या आणि म्हणले भैया चलो अब जाना है पुलिस स्टेशन, उसके खिलाफ कंप्लेंट करते हैं. अगेन आता माझ्यासमोर मी आता पेचात होतो की कंप्लेंट करायची की नाही करायची. माझ्यासमोर अगेन बाबा होते की आपण जर त्याच्या विरुद्ध कंप्लेंट केली तर तो आपल्या या प्रोसेसमधून एक्सक्लूड होणार. आपला पूर्ण पर्पजच इन्क्लुझिव्हनेसचा आहे. आपल्या लोकांना सामावून घ्यायचं आहे, आपल्या लोकांना बाहेर नाही काढायचं. तो लाईफ टाईम दुश्मन होणार आपला. म्हणजे मी तिथं राहीन नाही राहीन पण गावातले लोक तर तिथेच राहतील ना. मग मी ठरवलं की नाही दीदी आपण को पुलिस कंप्लेंट नहीं करना, आपण जाएंगे उनसे बात करेंगे. मग मी परत गावात आलो. मला असं वाटतं की त्या बायका ज्या 40 बायका आल्या तो माझा पॉइंट होता जिथं गावातल्या लोकांना वाटलं की हा आता आपला आहे. मग तिथून बदलाल सुरू झाली.